आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी आणि मानिनी किचनमध्ये काम करत असतात. तेवढं सुनीताताई येतात आणि बोलतात की नंदिनीताई, आनंद निवासच्या आशाताई आल्या आहे तुम्हाला भेटायला. तेव्हा नंदिनी हॉलमध्ये जाते. आशाताई तिला भेटतात. नंदिनी आणि त्या दोघी एकमेकांशी गप्पा मारत असतात. काय कशा आहे असं चालू असताना त्या तिला सांगत असतात की नंदिनी अगं खूप महत्त्वाच्या सह्या राहिल्या होत्या, त्याही करायच्या होत्या आणि काही मेल्स पण करायचे होते आणि मी ह्या साईडला आलीच होती तर म्हटलं तुला भेटून घ्यावं. तेव्हा नंदिनी बोलते की ठीक आहे मी मेल करते, मला नावं सांगा तुम्ही. तेव्हा त्या नंदिनीला नाव सांगत असतात. त्यात ते एक नाव घेतात की सुरेश बेडेकर. तेव्हा नंदिनी सुरेश बेडेकर नाव ऐकून तिच्या लक्षात येतं की काल जेव्हा तिला बोलत असतो की अगं मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, सुरेश बेडेकर इम्प्रेस झाले पाहिजे म्हणून, तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं की जीवांनीही ते नाव घेतलं. तेव्हा नंदिनी बोलते सुरेश बेडेकर बघू एकदा फाईल. तेव्हा आशाताई तिला सांगत असतात की हो सुरेश बेडेकर, अगं कोविडमध्ये त्यांनी आपल्या आनंद निवासला खूप मोठी देणगी दिली होती आणि ते नेहमीच खूप मस्त मदत करत असतात ते. तेव्हा नंदिनी बोलते की हो ते आलं आहे माझ्या लक्षात. तेव्हा नंदिनी बोलते की बरं ठीक आहे मी सगळ्यांना फोन करते, आधी मी फाईल वाचते, मग सह्या करते आणि पाठवते तुमच्याकडे. तेव्हा त्या दोघी बोलतात आणि त्या आशाताई चालल्या जातात. तेव्हा नंदिनी मनात बोलते की सापडले बेडेकर, तरीच म्हटलं कुठेतरी ऐकलेलं आहे हे नाव. इकडे नंदिनी सुरेश बेडेकर यांना फोन लावते आणि बोलते की सुरेश बेडेकर सर नमस्कार, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. नंदिनी फोनवर बोलत असताना मागून रम्या ऐकत असते. नंदिनी फोनवर बोलत बोलत चालली जाते. तेव्हा रम्या मनात बोलत असते की म्हणजे आमचे क्लायंट हे नंदीची कोणीतरी ओळखीचे वाटतं. तेव्हा रम्या थोडी हसते आणि बोलते नंदिनी तू आणि तुझ्या बहिणीने मला माझं हसू हिरावलं आहे. आता बघा जेव्हा जेव्हा मला वेळ भेटेल, जेव्हा जेव्हा मला संधी भेटेल, तेव्हा तेव्हा मी तुमची कशी हसू हिरावते. बस यावेळेचा त्रास पुन्हा एकदा विथ लव फ्रॉम जीवा असेल. इकडे पार्थ ऑफिसला जायची तयारी करत असतो. काव्या कॉफी घेऊन येते. काव्या खूप नाराज असते, पण पार्थ त्याचं बोलणं चालूच असतं की आज ना खूप एक्सायटेड मी, माझ्या लहान भावाचं प्रेझेंटेशन आहे. तुम्हाला वाटत असेल ना मी खूप एक्सायटेड आहे, तर मी नेहमीच असतो. आम्ही जेव्हा पवार चाळीत असायचो तेव्हा स्पर्धा कधी असायची, तेव्हा जीवाची स्पर्धा असायची, तेव्हा मी असं यापेक्षाही जास्त एक्सायटेड असायचो. पण काव्या ही फक्त ऐकत असते आणि खूप शांत असते. 10वीच्या रिझल्टच्या वेळेस पण हीच अवस्था होती माझी. त्याने नेहमी जिंकावं हेच मला पाहिजे असतं. त्याने कायम जिंकावं, त्याने काही जिंकलं तर मी एकदम सुपर पॉवर फील करतो. तेव्हा पार्थ बोलत असतो आणि त्याचं लक्ष काव्याकडे जातं. तेव्हा पार्थ काव्याकडे येतो आणि बोलतो काव्या मी इतक्या वेळ बडबड करतोय, तुम्ही काही रिॲक्टच होत नाही आहेत, काही झालं आहे का? तेव्हा काव्या बोलते नाही नाही काही नाही. तेव्हा पार्थ बोलतो बोला ना काव्या. तेव्हा काव्या बोलते पार्थ तुम्ही एवढा खुश आहात, तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू उद्या जाणार तर नाही ना याचे राहून राहून भीती वाटते मला. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे. इकडे रम्या ऑफिसची तयारी करत असते आणि बोलते की आज मंथ एंड आहे, उद्या जीवाचं ऑफिसला होऊन 1 महिना पूर्ण होईल. तेव्हा वसू बोलते हो गं 1 महिना काढला त्याने. तेव्हा वसू बोलते की काय गं त्याचं आज काही मोठं प्रेझेंटेशन आहे ना. तेव्हा रम्या बोलते हो आणि आज त्याला तो प्रोजेक्ट मिळणार. तेव्हा वसू बोलते की काय. तेव्हा रम्या बोलते काळजी करू नकोस आई, पण या प्रोजेक्टनंतर आपल्या घरात जे काही वादळ येणार आहे ना, बघ तू नंदिनी जे काय गोष्टी होणार आहे. तेव्हा वसू बोलते 1 मिनिट रम्या, म्हणजे तू काहीतरी केलं आहेस. तेव्हा रम्या बोलते आई तुला सस्पेन्स आवडत नाही का गं. तेव्हा वसू बोलते नाही सस्पेन्स मला आवडत नाही. आपल्या आयुष्यात काही कमी सस्पेन्स आहे का. एक तर त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण होता, तिचा पास्ट काय होता हे उलगडत नाही आहे. हे रम्या तू त्या हॅकर्सला फोन करणार होतीस ना गं. तेव्हा रम्या बोलते मी कुठे कुठे पुरी पडायचं गं, तू घरीच असते ना, ऑफिसला पण मीच जायचं. मग तू घरी असते ना, मग घरातल्या घरात काव्याच्या पासबद्दल डिटेक्टिव्हगिरी कर ना. तेव्हा वसू बोलते हो का. तेव्हा वसू बोलते मी काव्याला जाऊन विचारू काय गं बाई तुझं पास्ट काय होता. अगं रम्या कोणाशी बोलणार आहे मी. तेव्हा रम्या बोलते अगं आई तिची ती मैत्रीण नाही का दीडशानी, तिला विचार ना, परवा तिच्याकडनंच काढलं होतं मी कॅफे दक्ष बांद्रा कुठे आहे म्हणून. तिला बिंदास जाऊन विचार, काव्याच्या पासबद्दल काही ना काही डिटेल्स आपल्याला जरूर मिळतील. तेव्हा वसू बोलते बघते बोलून बघते तिच्याशी. तेव्हा त्या दोघे हसतात. अरे पार्थ काव्याला विचारत असतो सांगा ना काही टेन्शन आहे का तुम्हाला, थांबा मी खारुताईला फोन लावूनच विचारतो. तेव्हा काव्या उठते आणि बोलते की खूप आठवण येते ना तुम्हाला खारुताईची. तेव्हा पार्थला कळतं की काव्या जेलस होते. तेव्हा पार्थ बोलतो की तुमचा हा लुक खूप आवडतो मला. तेव्हा पार्थ बोलतो याला नॉर्मल भाषेत जलस फील व्हायचं असं म्हणतात आणि जलस केव्हा फील होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती, पण तुम्ही लबाड आहात, तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचे, पण मी ही देशमुखांचा बोका आहे, मला तुमच्याच तोंडून ऐकेल मी.
वाट बघेन मी. तेव्हा काव्य बोलते, तुमचं काय चाललंय देशमुख, मला टेन्शन आलंय हो. तेव्हा पार्थ बोलते, तेच विचारतोय मी, कसलं टेन्शन आलंय तुम्हाला. तेव्हा काव्य बोलते, माझ्या प्रिलिम्सचा रिझल्ट उद्या. तेव्हा पार्थ हसायला लागतो आणि बोलतो, काय बोलतायत काव्य तुम्ही, अहो रिझल्ट तर येणारच ना, परीक्षा दिली म्हणजे. तेव्हा काव्य बोलते, काय तुम्ही, मला इथे टेन्शन आलं, तुम्ही चेष्टा करताय माझी. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या तुम्ही प्रिलिम्स काय, तुम्ही मेन्ससुद्धा क्रॅक करणार. तेव्हा काव्य बोलते की काय हो पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, काव्य तुम्हाला असं वाटतं मी तुम्हाला खोटे होप्स देईल. तेव्हा काव्य बोलते, इतका कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला माझ्यावर. तेव्हा पार्थ बोलतो, स्वतःपेक्षा जास्त. तुम्हाला माहीत नाही पण मी तुमच्या नोट्स बघितल्या, तुम्ही बारीक असं पुस्तकावर लिहून ठेवलं होतं कोपऱ्याला. मला काही कळलं नाही पण मला एवढं कळलं की तुम्ही खूप डेडिकेटेड आहात. तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, उद्याचा रिझल्ट तुमचा कमाल असेल. तेव्हा काव्य बोलते, थँक्यू. तेव्हा पार्थ बोलतो, थँक्यू का. तेव्हा काव्य बोलते, मी जेव्हा जेव्हा टेन्शनमध्ये असेल, लो फील करत असेल ना, तेव्हा तुम्ही मला पॉझिटिव्हिटी देतात, ज्याने मला हळूहळू नॉर्मल वाटायला लागतं, लगेच बरं वाटायला लागतं खरं तर. त्यासाठी थँक्यू. बरं असो, मी काय करू तुमच्यासाठी बोला. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही नेहमी हसत राहा आणि असंच फेस करत राहा. तेव्हा पार्थ बोलतो, बरं मला माझा कोट देता. तेव्हा काव्य हो बोलते. पार्थ आरशासमोर केस विंचरत असतो, तेवढ्यात काव्य कोट घेऊन येते. तेव्हा पार्थ कोट घेणार, तेव्हा काव्य त्याला नाही बोलते. तेव्हा काव्य बोलते, वळा. आणि पार्थ वळतो. तेव्हा काव्य तिच्या स्वतःच्या हाताने पार्थला कोट घालून देत असते. पार्थ काव्याकडे बघत असतो, काव्यही पार्थकडे बघत असतात आणि एकमेकांकडे बघून ते स्माईल करत असतात. इकडे दुसऱ्या दिवशी देवा बाप्पाकडे प्रार्थना करत असतो आणि बोलतो की बाप्पा, मी तुझ्याकडे काहीही मागत नाही, पण आज मला एक दे की माझ्या मनातली भीती जिंकू देऊ नको. तेवढ्यात मान्य येते आणि बोलते, नाही नाही, तुझ्या मनातली भीती नाही जिंकणार. कारण माहिती आहे, कारण माझा जीवा जे काही करतो ते मनापासून करतो. म्हणजे मनावर दगड ठेवून कामाला गेलेला जीवा आज बघता बघता ते काम झपाट्याने करताना पाहते ना मी. हा बदल तर तुझ्यात झाला ना, तो जिंकवेल तुला. तेव्हा नंदिनी बोलते, मी जे बोलणार होते ना ते आईच बोलल्या, परफेक्ट बोलल्या तुम्ही आई. तेव्हा जीवा बोलतो, जगातल्या सगळ्याच आयांना वाटतं की आपला मुलगाच जिंकेल. तेव्हा नंदिनी बोलते, फक्त आयांनाच नाही, बायकोलाही वाटतं की आपला नवराच मैदान जिंकून येईल. तेव्हा मानिनी बोलते, आणि माझ्या या नंदिनीच्या जीवाने फक्त आनंदच नाही, अख्खं आनंद निवास जिंकून आणलंय. मग काय तर, मग हे प्रेझेंटेशन कीच खेत की मुली, हो की नाही मुली. तेव्हा जीवा बोलतो, वाईट होता हां. तेव्हा मानिनी त्याला मारते आणि बोलते, वासू दे. तेव्हा जीवा बोलतो, एक गोष्ट मला कळत नाही, तुम्ही भोळ्या आहात की आशावादी आहात, पण असू द्या, मला ना भाबड्या आशेचीच गरज आहे. तेव्हा नंदिनी बोलते, होईल हो जीवा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ती काव्य पण तुमच्यासारखी फक्त सारखी टेन्शन घेते. बरं हे घ्या, दही साखर घ्या आणि येताना मिठाई घेऊन या, कारण मला माहिती आहे आजचा दिवस तुमचाच आहे. तेव्हा नंदिनी बोलते, प्रेझेंटेशन तर छानच होईल, पण भीती वाटली तर माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. तेव्हा जेव्हा बोलतो, कोणता. तेव्हा नंदिनी बोलते, भीती वाटली की घट्ट डोळे मिटायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. बघा कशी जादू होते ते. तेव्हा जेव्हा बोलतो, अरे वा, आता चकाचक बाईने आयडिया दिली, म्हणजे वर्कआउट होणारच. तेव्हा नंदिनी बोलते, होणारच. तेव्हा जेव्हा बोलतो, होणार होणार. तेव्हा थँक्यू बोलतो जीवा. तेव्हा मानिनी बोलते, वा वा, इतक्या वेळा आई धीर देते तर काही नाही बोलला, आणि आता बायकोने एवढं झिजवलं तर बोलतोय थँक्यू. तेव्हा ते सगळे हसायला लागतात. तेव्हा जीवा बोलतो, आशीर्वाद दे आई. तेव्हा आई बोलते की, तेव्हा मानिनी बोलते की, काही नको आशीर्वाद, जा बायकोचाच आशीर्वाद घे. तेव्हा जीवा बोलतो, बरं. तेव्हा नंदिनीचे पाय पडणार. तेव्हा नंदिनी बोलते, अहो काय करताय तुम्ही. तेव्हा मानिनी बोलते, बायकोचा आशीर्वाद नसतो घ्यायचा, बायकोला मिठी मारायची असते प्रेमाने. तेव्हा जीवा पुन्हा बोलतो, बरं, आणि नंदिनीला मिठी मारणार. तेव्हा नंदिनी बोलते, अहो काय करताय. तेव्हा मानिनी पण हसायला लागते आणि बोलते, वेडा झाला आहेस. तेव्हा मानिनी त्याला टिफिन देते आणि बोलते की, जा पटकन. तेव्हा जीवा पुन्हा तिचा आशीर्वाद घेतो आणि बोलतो की, बरं जातो मी, दादांना पार्किंगमध्ये वाट बघत असेल. तेव्हा मानिनी बोलते, ऑल द बेस्ट. तेव्हा जीवा थँक्यू बोलून चालला जातो. तिकडे प्रेझेंटेशनची ऑफिसमध्ये तयारी झालेली असते. तेवढ्यात बेडेकर येतात, विक्रमही येतो. तेव्हा विक्रम बोलतो की, या बेडेकर, मी तुमची ओळख करून देतो. तेव्हा ते सांगतात की, हा माझा थोरला मुलगा पार्थ देशमुख, माझा राईट हँड, आणि ही रम्या, हा जीवा देशमुख, माझा धाकटा मुलगा आणि हुशार, टॅलेंटेड. तेव्हा बेडेकर बोलतात की, हो तू जीवा देशमुख आहेस का. तेव्हा जीवा मनात बोलते, हे मला कसं काय ओळखतात. तेव्हा विक्रम बोलतात की, सो चला प्रेझेंटेशनला जीवा सुरुवात कर. हे बघून रम्याला मनातल्या मनात हसायला येतं. तेव्हा जीवा प्रेझेंटेशन द्यायला समोर उभा असतो, बाकी सगळे चेअरवर बसतात. तेव्हा जीवा थोडा नर्वस असतो. तेव्हा सगळे विक्रम आणि ते बेडेकर एकमेकांकडे बघतात. तेव्हा विक्रम त्यांना धीर देतात. तेव्हा जीवा थोडा नर्वस बघून रम्या मुद्दामच बोलते, जीवा प्रेझेंटेशन देतोयस ना. तेव्हा जीवा बोलतो की हो. तेव्हा जेव्हा प्रेझेंटेशन देणार, काही बोलणार, तेव्हा जीवा खूपच नर्वस व्हायला लागतो. त्याला घाम यायला लागतो, त्याचे हात थरथर कापायला लागतात. तेव्हा तो पुढे जाऊन उभं राहतो आणि त्याला लगेच लक्षात येतं की, आनंद निवासमध्ये नंदिनी त्याला बोललेली असते की, जीवा तुम्ही माझ्या काळजाचा तुकडा, आनंद निवास
जॉबचा डील करताना का नाही बघितले ते पेपर्स, तेव्हा त्याला सगळं ते आनंद निवासचं आठवत असतं. त्याला पार्थचंही वाक्य आठवतं. पार्थ बोलतो, आठवणी विकून कमवलेला आनंद फाळकार टिकत नाही जीवा. त्याला विक्रम चिडलेलाही आठवतो. तेव्हा तो ऑफिसमधल्या आकाशसोबत नंदिनीबद्दल बोलल्यावर भांडतो तेही आठवतं. जीवाचा हात थरथर कापत असतो. तेव्हा जीवा घट्ट डोळे मिटलेले असतात. तेवढ्यात रम्या मुद्दाम त्याला टोकते, जीवा. तेव्हा जीवाचा थरथर करणारा हात थांबतो. तेव्हा जीवाला सगळं आठवतं. नंदिनी त्याला बोललेली असते, भीती वाटली ना तर आपल्या आवडत्या व्यक्तीचा, आपल्या जवळच्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर डोळे घट्ट बंद करून आणायचा, मग बघा कशी जादू होते. तेव्हा रम्या पुन्हा बोलते, जमेल ना. तेव्हा पार्थ आणि विक्रम रम्याकडे बघतात. तेव्हा रम्या थोडी शांत होते. तेवढ्यात जीवा बोलतो, सॉरी, आय वॉज लिव्हिंग माय ड्रीम. आकाशात उडताना पायलट जेव्हा ते स्वप्न बघतात ना, तसं मला आत्ता वाटत होतं. जीवा एकदम जोशात येतो. तेव्हा जीवा बोलतो, सॉरी एव्हरीवन, कमिंग बॅक टू बेडेकर प्रोजेक्ट. तेव्हा जेव्हा अशा काही जोशात प्रेझेंटेशन देतो विक्रम, पार्थ आणि ते बेडेकरही आनंदी होतात. रम्याला थोडं खटकतात या गोष्टी. रम्याचा चेहरा पडतो. आपली काव्य आणि अनिशा दोघी कोरियन मास्क लावून बसलेले असतात. तेव्हा अनिशा काव्याला चिडवत असते. तेव्हा काव्य बोलते, तुझं झालं का सुरू. तेव्हा अनिशा काव्याच्या मनातलं काढण्यासाठी तिला बोलते की चल रॅपिड फायर खेळूया. तेव्हा ती बोलते आभाळ. तेव्हा काव्य उत्तर देते सूर्य. तेव्हा अनिशा बोलते विश्वास. तेव्हा ती बोलते नंदिनीताई. तेव्हा ती बोलते मैत्री. तेव्हा ती बोलते अनिशा. आणि तेव्हा अनिशा बोलते की प्रेम. तेव्हा काव्याच्या तोंडातनं प्रेम शब्द निघून जातो. तेव्हा अनिशा बोलते की बघ, तुझ्या मनातली तू प्रेमाची जागा पार्थ देशमुखांना कधीच देऊन टाकली. तुझ्या मनात सगळे पण तू ओठावर आणत नाही. अनिशा बोलते की आता तुझी प्रेमाची जागा भरून काढ काव्या. हा डिसेंबर, आता हे वर्ष संपत आलं आहे. डिसेंबरमध्ये चांगली धमाल झाली पाहिजे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.